मंडळी रामराम. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे 1261 विद्राव्य खत किंवा वॉटर सोल्युबल. तर याबद्दल आपण ए टू झेड माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हे जे 1261 म्हणजे नेमकं काय आहे, याचा वापर कधी करायचा, कोणत्या पिकात करायचा, कोणत्या अवस्थेमध्ये करायचा, प्रमाण किती वापरायचंय, कीटकनाशक बुरशीनाशकासोबत याचा वापर करू शकतो का, आणि हे वापरता वेळेस काही विशेष काळजी घ्यावी लागतात ज्याच्यामुळे पिकाला कधी कधी धोका होतो. तर त्या नेमक्या कोणत्या काळजी आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे हे 1261 म्हणजे नेमकं आहे काय. तर याला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट. तर याच्यामध्ये जे आहे ते 12% नत्र किंवा नायट्रोजन असतं आणि 61% जे आहे ते फॉस्फरस म्हणजेच स्फुरद असतं आणि पोटॅशचं जे प्रमाण आहे हे 0 असतं याच्यामध्ये. तर 1261 जी आहे हे कधी वापरायचं आणि हे वापरल्याच्या नंतर काय फायदा होतो त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मुळांचा सर्वांगीण विकास जे आहे ते 1261 मार्फत केला जातो. दुसरी गोष्ट जी आहे ती शाखीय वाढ म्हणजेच फुटवे वगैरे येण्यासाठी 1261 चा चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ते वाढीच्या अवस्थेमधनं फुलांच्या अवस्थेमध्ये नेण्यासाठी जे आहे ते 1261 चांगल्या पद्धतीने काम करतं. झाडाला जे आहे ते मजबूती देतं, झाडाला जे बळकटी देण्याचं काम जे आहे ते 1261 मार्फत केलं जातं. तर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे याचा प्रमाण किती वापरायचंय आणि कसं वापरायचंय. तर 1261 जे आहे तुम्ही ड्रिप वाटे किंवा ड्रिचिंगद्वारे जर देत असाल तर प्रति एकरी 3 ते 4 किलो या प्रमाणात वापर करायचा आहे. आणि तुम्ही जर स्प्रेइंग मार्फत फवारणीद्वारे जर देत असाल तर प्रति एकरी 1 किलो या प्रमाणामध्ये याचा वापर करायचा आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की याचा वापर करता वेळेस काहीतरी विशेष काळजी घ्यावी लागते. तर ती नेमकी कोणती. तर हे वापरता वेळेस बऱ्याच वेळेस आपण असं अनुभवलंय की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकांसोबत जर आपण याचा वापर जर केला तर पिकावर स्कॉर्चिंग येण्याची जी समस्या आहे बरेच वेळेस आपल्याला आढळून आलेली आहे. तर त्याच्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकांसोबत जेवढं होईल तेवढं वापरण्याचं जे आहे ते आपल्याला 1261 ला टाळायचं आहे. तर हे एकंदरीत पद्धतीने 1261 या विद्राव्य खत म्हणजेच वॉटर सोल्युबल बद्दल सविस्तर माहिती होती. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही विशेष टिप्पणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी संवर्धन महाराष्ट्र युट्यूब चॅनल सोबत नेहमीच जोडून राहा. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो ती म्हणजे अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.